रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे, म्हणजे आपल्या किचनमधलीच. जर आपला महिना 2 महिने किराणा संपत आला असेल तर त्यावेळी काय करायचं, तर जेवढं सामान आहे आणि मोस्टली जास्त करून क्लिनिंगचा विषय पण त्यात सांगणार आहे. जर सामान संपत आलं आहे आणि आता आपल्याला भरायचं आहे ते सामान, तर त्यापूर्वी ते सर्व सामान जेवढं थोडं आहे ते सगळं काढून घ्यायचं. आणि आता मी तर 2 महिन्यांनी सामान भरते, त्यामुळं माझी नेहमीची क्लिनिंग आहे ही. मी प्रत्येक वेळी ते डबे घासायला स्टिकचे झालेत आणि हे स्टीलचे काढून झालेत, जे माझे इथे असतात ते, जेणेकरून आपल्या लक्षात येतं की आपलं काय काय वस्तू संपलेत आणि मेन म्हणजे आपली क्लिनिंगसुद्धा होते. तर इथे मी आता हे सर्व काढून घेतले आणि आता क्लिनिंग करायला घेणार आहे. आणि पोटमाळ्यावर माझ्या सामान आहे, तर ते सुद्धा चेक करते, जेणेकरून आपल्या लक्षात येतं की काय संपलं आहे, काय नाही, कुठली वस्तू खराब झाली आहे का. तर मी ते हे सर्व काढून घेतलं आहे आणि आता हे क्लिनिंग करून घेणार आहे. स्टीलचे डबे माझे घासून झालेत. प्लास्टिकचे डबे जे मी खाली ट्रॉलीमध्ये ठेवते रोजच्या वापरातले, म्हणजे तुरीची डाळ, साखर, चहा पावडर, मीठ, ह्या अशा गोष्टी ह्या वस्तूमध्ये ठेवते. आणि तिकडे स्टीलच्या डब्यांमध्ये कडधान्य, पोहे, रवा अशा गोष्टी, म्हणजे ज्या जवळ लागणाऱ्या गोष्टी आठवड्याला लागतात त्या इथे जवळ ठेवते आणि जास्तीचं वरती पोटमाळ्यावर ठेवून देते. छोटं किचन असल्यावर अशा गोष्टी ऑर्गनाईज कराव्या लागतात. तर आता हे डबे घासून घेते मी सर्व. मी लिक्विड घेतले प्लास्टिकचे डबे धुवायचे म्हणून, आणि ते छान दिसतात. छान पेस्ट करून आपल्याला प्लास्टिकचे डबे घासून घ्यायचे. लिक्विडने प्लास्टिकच्या वस्तू छान दिसतात. घासून घेते सगळं. थोडे घासायचे, म्हणजे जास्त पण बेसन भरला धुवायला सोपं पडतं. इथे माझे सर्व डबे घासून झालेत, पाहू शकता. करून झालेत. आता ते सुकतील, अर्धा 1 तास ठेवते, मग पुसून घेऊन मग लगेच सामान लावून घेणार. मग वरचं सामान चेक करायचं की काय राहिलं आहे काय नाही, त्याप्रमाणे मग सामानाची लिस्ट करायला. शक्यतो अजून वेळ आहे मला 15 दिवस, तरीसुद्धा संपत आलं की मग वरचं सामान खालच्या डब्यांमध्ये भरून ठेवायचं. आणि काढून घेते, खूप चालायचं. हे जे डब्यांखाली ठेवले ते सुद्धा मी वॉश करून घेतले, तर त्याच्यावरच सुकट टाकणार आहे. पटकन सुकून जातं आणि पुसल्यावर सुद्धा कोरडा होतं ते. यूज अँड थ्रो इट. डबे
माझे पुसून झाले प्लास्टिकचे, स्टीलचे थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे मी ते नंतर पुसेन. आधी सुरुवातीला हे डबे भरून घेते आणि 5-10 मिनटं अजून फॅन खाली ठेवते, म्हणजे छानपैकी कोरडे होते, ओलसरपणा निघून जाईल त्याचा. त्यानंतर मग सामान भरून घेते पूर्ण. आता इथे सामान भरते, तर सुरुवातीला भरायच्या आधी खाली ताट ठेवायचं जेणेकरून सांडणार नाही, आणि जेव्हा ते जेवढं नाही सांडेल तेवढी काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला भरायलासुद्धा सोपं पडतं. तर इथे मी बऱ्यापैकी भरून घेते सर्व. ते मी थोडंसं बोलते, जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर खरंच लाईक कमेंट करा आणि सांगा की मला हे तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून, म्हणजे मलाही प्रोत्साहन भेटेल व्हिडिओ करायला आणि मग मलाही व्हिडिओ काढायला आवडेल. तर नक्की कमेंट करा मला. इथे माझे डबे भरून झालेत. आता आपण ट्रॉलीमध्ये ठेवून देऊया हे सगळं. रोजच्या वापरातले डाळी, साखर, मीठ, चहा पावडर. ठेवायच्या टायमाला सुद्धा ज्या रोजच्या लागणार म्हणजे चहा पावडर, मीठ, साखर हे वरती ठेवायचं. तुरीची डाळ वरती, आता मुगाची डाळ कधीतरी, चण्याची डाळ, बेसन पीठ हे कधीतरी लागणाऱ्या गोष्टी खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवते मी, जेणेकरून काढायला सोपंसुद्धा जातं. लागणाऱ्या गोष्टी पुढं ठेवल्या मग आपल्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन हाताशी येतात गोष्टी त्या. आणि अशी क्लिनिंग 2 महिन्यांनी केल्यावरती आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं, आणि जेव्हा आपण सामान भरायच्या टायमाला आपले डबे हे क्लीन पण दिसतात आणि आपल्याला असं छान वाटतं. तर नक्की फॉलो करा ही टिप्स. तर इथे प्लास्टिकचे डबे आपले लावून झालेले आहेत सर्व. स्टीलच्या डब्यामध्ये मी नाश्त्याचे पदार्थ ठेवते, म्हणजे पोहे, रवा, लाडू हे जे लागतं ते, आणि हळद, गरम मसाले अशा गोष्टी ठेवते. आता सर्व लावून झाले. फायनली माझं डबे सर्व लावून झाले ट्रॉल्यांमध्ये सुद्धा. आता वट्टा आवरायचा आहे आणि ती भांडी, आता डाळी काढलेली भांडीसुद्धा घासून घ्यायची आणि किचन वाटा पूर्ण आवरून घ्यायचे. आता स्वयंपाकाची सुरुवात करायची. तर इथे माझी पटकन भांडी घासून आणि वट्टासुद्धा आवरून झाले आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय.